हर. आज आपला परिक्रमेचा 96वा दिवस. सकाळचे वाजलेत 6:30 आणि आपण निघतोय जो तवा पूल आहे. तर तवा पुलाच्या अलीकडे जे हनुमान मंदिर आहे आणि तिथं जो किन्नर आखाडा आहे तर यांचा आश्रम आहे. तर आपण रात्री तिथं थांबलो होतो. नर्मदापुरम जो की सेठानी घाट आहे तर इथून करेक्ट 16 किलोमीटरवरती आहे. आपण चाललो आहे सकाळच्या 6:30 वाजता. आरती घेऊन हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी इथं अखंड जे रामचरितमानस ग्रंथ आहे तर त्याचा पाठ चालू आहे. तर चला बघू आपण आज किती वाजता नर्मदापुरममध्ये पोहोचतोय. सेठानी घाटावरती जाऊ आणि नर्मदा मायाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास परत सुरू करू. हनुमान मंदिरातून एकदम समोर निघल्याच्या नंतरच जो तवा पूल आहे हा समोरच तवा पूल आहे तवा नदीवरचा. तर नर्मदा मैयाची सर्वात प्रमुख उपनदी ही तवा. तर हिचा उगम होशंगाबादमध्येच आहे जो की सतपुडा पर्वत आहे. तर सतपुडा पर्वतामध्ये या तवा नदीचा उगम होतो आणि वरती इथून जे इटारसी आहे तर इटारसीच्या पुढं एक थोड्याच अंतरावरती या तवा नदीवरती धरण बांधलेलं आहे. 58 मीटर त्याची उंची आहे. 172 किलोमीटर लांबी या तवा नदीची आणि खूप असं मोठं पात्र आहे. नर्मदा मैयापेक्षा सुद्धा या तवा मैयाचं खूप मोठं पात्र झालेलं आहे इथं आणि खूप जुना पूल आहे हा. या पुलाची लांबी आहे जवळजवळ 1.5 किलोमीटर. खूप पूर्वी बांधलेला पूल आहे आणि बऱ्याच जागेवरती हे असा कोसळलेला आहे, पडलेला आहे थोडासा. खूप जुना पूल असल्यामुळं आणि कडेलाच नवीन पुलाचं काम चालू आहे. म्हणजे जवळजवळ इथं पात्र पुलापेक्षाही रुंद आहे. 2 किलोमीटरचं पात्र आहे इथं तवा मैयाचं. सध्या पाणी नाही आहे पण पूर्ण परिसर आहे हा सगळा वाळूमय, सगळी वाळू आहे याच्यामध्ये आणि कायम वाळू उपसा चालू आहे. ते एवढं मोठं पात्र आहे तवा मैयाचं की जर पाणी ज्यावेळेस येत असेल त्यावेळेस खूप भयानक वाटत असेल. आणि हा सगळा जो पाण्याचा एरिया आहे एवढं सगळं पाण्याने कव्हर केलेलं आहे भरपूर. आणि ते फक्त पाणी पाहण्यासाठी या पुलावरती भरपूर गर्दी असते पावसाळ्यामध्ये. पण पूल खूप जुना झालेला आहे. गाडी गेल्याच्या नंतर पूर्ण असा पूल हलतोय. पूर्ण गाडी गेली तर पूर्ण आपण असं हलतोय त्या गाडीच्या वजनानं. पूल संपला की 2 मार्ग लागतात. एक नर्मदापुरमला जातो आणि एक इटारसीकडे. म्हणजे ज्याला नर्मदापुरमकडून नाही जायचं म्हणजे परिक्रमासुद्धा करताना की नर्मदापुरमकडून जाताना एक 5 ते 10 किलोमीटर हा लांबून जावं लागतं. तर त्यासाठी इटारसीकडून रोड आहे. हा इटारसीकडे रोड जातो आणि जो समोर चालला आहे तर तो नर्मदापुरम. तर नर्मदापुरम इथून 12 किलोमीटर आहे. आपण उत्तर तटावरून जे आपल्याला बांद्राबान लागलं होतं आणि बांद्राबानच्या अलीकडे आपण जो रस्ता धरला होता तर तो हा रस्ता आहे. म्हणजे इंदोर ते नागपूरवरून आहे जे की बेतूल जिल्ह्यातून जातो. तिथून जवळजवळ नागपूर 270 किलोमीटर या रोडने आणि समोर नर्मदापुरम 4 ते 5 किलोमीटर राहिले. तर आज आपण नर्मदापुरममधले घाट पाहू, मैयाचं दर्शन घेऊ. भरपूर दिवसानंतर आपलं दर्शन होईल. सगळ्यात पहिलं आपल्याला होशंगाबादमध्ये आपण आत्ताच एंटर करतोय आणि लगेच पोहे आणि जिलेबी त्याचबरोबर चहा भेटला. बाबाई रोडने आपण नर्मदापुरममध्ये चाललो आहे आतमध्ये जो की सेठानी घाट आहे. तर तिकडं आणि इथूनच नर्मदापुरम स्टार्ट झालं आहे. सेठानी घाटातून 4 ते 5 किलोमीटरवरती आहे. तर सेठानी घाटाकडे जाताना अलीकडं सेठानी घाटाकडे जो फटा फुटतो आपण परिक्रमा मार्गामध्ये चालत असताना
तर समोरच चंद्रमौळी नर्मदेश्वर धाम मंदिर आहे. तर परिक्रमावासींना जेवणाची सोय होते तिथं आणि तिथंच बोर्ड दाखवला सेठानी घाट मार्ग. चला दर्शन घेऊ आतमध्ये. मस्त शिवलिंग आहे नर्मदेश्वर चंद्रमौळी नर्मदेश्वर धाम. आपण आज चंद्रमौळी नर्मदेश्वर या मंदिरातच थांबलो आहे. इथूनच जेवण करून आपण पुढं जाऊ, जे की सेठानी घाट 2 किलोमीटर इथून. त्यांनी बरीच रिक्वेस्ट केली, मग आपण नाश्ता केला होता. ते म्हटले स्वयंपाक तयार आहे, एक 10-15 मिनटात आम्ही स्वयंपाक बनवतो. तर आपण दर्शन घेतलं मस्त. नर्मदा मैयाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची म्हणतोय ते सीताराम, आणि महादेवाचं मस्त शिवलिंग आहे. आणि इथंच परिक्रमावासियांसाठी आश्रम पण आहे. तर आपण आता इथून जेवून आपण मग पुढं सेठानी घाटाकडचं जाऊ. स्वयंपाक थोडा बनतोय अजून. स्वयंपाक तयार झाला आहे, वरण भात आणि पुरी आहे. चला आपण फक्त 6 जण आहेत आपण परिक्रमावासी, बाकी अजून कुणीही नाही आहे. बाकी सगळे पळत आहेत ओंकारेश्वरकडं. आपण जेवण करून जाऊ पुढं सेठानी घाटाकडं. आपण निघतोय, जे की नर्मदापुरममधलं चंद्रमौळी नर्मदेश्वर मंदिर धाम आहे मंदिर. तिथून सेठानी घाट आहे तिकडे चाललो आहे. इथून 2 किलोमीटरवरती आहे. मस्त जेवण झालं. सेठानी घाटवर पोहोचू. बऱ्याच दिवसातून मैयाचे दर्शन आज घडतील. जवळजवळ 10 दिवसातून महाराजपूरला आपल्याला मैयाचं दर्शन घडलं होतं. त्यानंतर आज इकडं नर्मदापुरममध्ये घडलं. नर्मदा मैयाचे दर्शन घेऊ, सेठानी घाट पाहू आणि मग तिथून पुढे जाऊ. हा पर्यटन घाटाकडे रोड जातो आणि पर्यटन घाटाच्या पुढंच सेठानी घाट आहे. सेठानी घाट भरपूर घाट येतं नर्मदापुरममध्ये, कारण पूर्ण जे नर्मदापुरम आहे हे वसलंच एकदम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. सगळ्यांसाठी केळी दिली त्यांनी. हो चला आपण कोरी घाटावरती आलोय आणि कोरी घाटाच्या पुढंच सेठानी घाट आहे. आपण खालून जाऊ घाटावरून चालत चालत. आणि भरपूर दिवसातून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालं आहे. आज एकदम मस्त वाटतं आहे. महाराजपूरला आपण लास्टचं नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर जवळजवळ 10 दिवस झालेत पूर्ण. मस्त एकदम मस्त घाट आहे हा. पूर्वी नाव याला होशंगाबाद होतं. जो हुशिंग शहा होता, तर त्यांनी 1500 या नगरीला होशंगाबाद नाव दिलं. तर त्याचंच नाव होतं ते होशिंग शहा, जो की माळवा साम्राज्य होतं. तर तो माळवा साम्राज्याचा होता तो. आणि त्यानंतर आत्ता 2022 साली, जे की 7 फेब्रुवारी 2022ला होशंगाबादचं नाव बदलून नर्मदापुरम ठेवण्यात आलं. कारण पूर्वीही होशंगाबाद ठेवण्याच्या अगोदर नर्मदापुरमच म्हणायचे, कारण नर्मदा मैयाची ओळख होती या नगराला. हा पूर्ण सेठानी घाट आहे, जे की गायत्री मंदिर आहे इकडं पाठीमागं. तर तिथून भरपूर असा व्ह्यू दिसतो का सेठानी घाटाचा. आणि नर्मदा मैयाचं पात्र खूप मोठं आहे. इथं थोडं वळण घेतल्यामुळं मैयाचं पात्र वाढले. इकडं गायत्री शक्तिपीठ नर्मदापुरम. चला आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. चला आपण सेठानी घाट पाहितला.
त्यानंतर मस्त दर्शन घेतलं. गायत्री पीठ मंदिर आहे, महादेवाचं शिवलिंग आहे तिथं आणि गायत्री माताची मूर्ती आहे, नर्मदा मैयाची मूर्ती. आणि आपण नर्मदापुरामधून बाहेर निघतोय. तिथं कुठं बोर्ड नाही आहे बाहेर जाण्याचा. आतमध्ये आपण भरपूर आतमध्ये मार्केटमध्ये गेल्यामुळं विचारित बाहेर निघावं लागतं आहे. तर त्यांनी बोर्ड लावायला पाहिजेत, परिक्रमा मार्ग नाही लावलेले. चला बघू, आपण विचारत निघू बाहेर. इटारसीला मोठं जंक्शन असल्यामुळं तिकडं उत्तरेकडे जाणाऱ्या बऱ्याच गाड्या होशंगाबादवरून जातात. त्यामुळं होशंगाबादला पण चांगलं मोठं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. वरून रेल्वेचा पूल आहे आणि आतमधून आपण आलो आहे. बराच गल्ल्याने रस्ता जातो. ह्या रस्त्याकडं मेन जो रस्ता आहे तर तिकडं जाण्यासाठी. चला विचारत आलाय आपण रस्त्याला. हा जो वरून मेन हायवे चाललाय तर त्याच्या खालून रोड आहे आपल्याला जायला. नर्मदापुरमवरून बाहेर निघल्याच्या नंतर एक 2 रोड जातात ओंकारेश्वरला. तर इथून ओंकारेश्वर 260 किलोमीटरवरती हा जो सरळ रोड जातो आहे. तर हा शिवनी, मालवा, टिमरणी आणि हरदा इथून 90 किलोमीटर आहे. आणि बरेच परिक्रमावासी या रोडने जातात, जो की सरळ मार्ग पडतो, अंतर वाचतं. पण खरा जो नर्मदा परिक्रमा मार्ग आहे तर तो हा आहे डोंगरवाडा, रंधाळ, बडुवा आणि तालनगरी, खोकसर. म्हणजे इकडनं जो मार्ग गेलेला आहे तिकडनं जवळपास फक्त एक 5 ते 10% लोक इकडनं या मार्गावरून परिक्रमा करतात. आपण चाललो आहे जो मैयाच्या कडेने जो मार्ग आहे तर तिथून. कारण अमरकंटकपासून आपण आलोत महाराजपूरला, ते पण तटावरून येता रस्त्याने आलोत. आणि महाराजपूरवरून परत जे नर्मदापुरम आहे म्हणजे लखना 2, त्यानंतर नरसिंगपूर आणि नर्मदापुरम इथपर्यंत आपण जवळजवळ सगळा रोड मार्ग अवलंबला होता. तटावरून म्हणजे आलोच नाही आपण, पूर्ण रस्त्याने चालू आहे. आणि हा शेवटचा जो टप्पा आहे 4 ते 5 किलो दिवसाचा, म्हणजे इथून हळद्यापर्यंतचा नर्मदापुरमपासून. तर आपण तो आत्ता तटावरून करतोय. कारण सगळे लोक आहेत हे परिक्रमा पूर्ण करण्यासाठी किंवा लवकर जाण्यासाठी घरी सगळे रस्त्याने पळतायत. काही तर नर्मदापुरमला पण नाही आले, डायरेक्ट इटारसी मार्गे गेले. तिकडून एक 7-8 किलोमीटर वाजतात म्हणून डायरेक्ट इटारसीवरून गेले. पण चला, आपल्याला इथं एक किंवा 2 दिवस वाढतील. पण तटावरचा जो आनंद आहे तो परत घेऊ आपण. कारण हरद्यापासून पुढं जे ओंकारेश्वरचा डॅम आहे तर त्या डॅममुळं आपल्याला परिक्रमा ही रस्त्यानेच करावं लागते. मग तो पर्याय नाही आहे आणि आत्ता तरी पर्याय आहे, त्यामुळं आपण तटावरून करतोय. नर्मदापुरमवरून निघल्याच्या नंतर आपल्याला पहिलं जे गाव आहे तिरावरून मैयाच्या कडेने चालताना तर हे डोंगरवाडा गाव लागतं. डोंगरवाडा गावामध्ये आश्रम आहे खूप मोठं, त्याचप्रमाणे इथं मंदिर पण आहे. पण आता 3:30 वाजल्यामुळे आपण पुढचं आश्रम विचारू किती किलोमीटर आहे किंवा मग गाव, कारण रस्ता पण विचारावं लागेल. कारण आता इकडं परिक्रमाचे कोणीच नाही आहेत. चला, आपण डोंगरवाड्यामध्ये रस्ता विचारला आणि हा जो रस्ता आहे तर हा एकदम डांबर मार्ग आहे पूर्ण. पुढं रंधाळ गाव आहे 8 किलोमीटरवरती इथून. पण आपण रस्त्याने न जाता आपल्याला हा मार्ग सांगितला आहे जो की मैयाच्या तटावरून जातो. तर आपण आज तटावरून चाललो आहे. इथं पण खूप मोठं जगन्नाथ मंदिर आहे आणि मंडलेश्वर धाम म्हणून आश्रम आहे इथं परिक्रमावासियांना थांबण्यासाठी. चला बघू आपण आज रंडाल जे गाव आहे तर ते इथून तटावरून गेलं तर 5-6 किलोमीटरवरती. तटावरून रस्ता बघू आपण कसा आहे ते. आज खरंच आनंद होतोय आज.
आज बऱ्याच दिवसांनी आम्ही खरंच जे तटावरून आलेलो आहे, आम्ही रस्ता आहे तटावरून, म्हणजे खरंच आठवत नाही पाठीमागं आम्ही नर्मदा मैयाच्या तटावरून कधी चाललो होतो ते. एकदम आनंद झालाय आज. जे हो माई की ज्यावेळेस आम्ही पलीकडच्या तटावरून होतो, उत्तर तटावरून, त्यावेळेस गहू एकदम छोटासा, म्हणजे लहान गहू होता, चालायला जमायचं. आता हा गहू बॉम्बेमध्ये आलाय, म्हणजे थोडेच दिवस राहिलेत फक्त याला. आज मस्त वाटतंय, भरपूर मोठा मोठा गहू झाला इकडनं. ज्यावेळेस आपण लहान गहू होता, आता डायरेक्ट कंबराच्या वरती गहू लागतोय. बराच पडलाय, काही जागेवर पाणी दिलेलं आहे. सकाळ सकाळ तर सगळं ह्याच्यामुळे सगळं ओलं असं नाही. रस्ता बऱ्याच जागेवर काढावा लागतोय. चौघाच्यात बाकी सगळा गहू आहे आणि एकदम गव्हाच्या मधोमध वाट काढलेली. वाट म्हणजे परिक्रमासीनेच पाडलेली ही वाट. आपल्यासारखेच काही परिक्रमासी जाते तिकडनं, थोडे परिक्रमाचे इकडनं जातात ते. किनाऱ्यावरून चालत आलोय. समोर एक 3-4 किलोमीटरवरती जे हसलपूर गाव होतं, हसलपूर गावाचा हा घाट आहे. इथून घाटावरून वर सरळ रस्त्याने गेल्याच्यानंतर हसलपूर आपल्याला लागन आणि समोर आपल्याला परत तटावरून जायचं आहे. तर पुढं रंढाल गाव आहे, आपण रंढाल गावाकडे चाललो आहे. रस्ता तटावरूनच आहे. चला बघू, रंढालमध्ये आश्रम आहे. आज रंढालमध्येच थांबू. आज हा जो लाल झेंडा आहे, तर इथून वरती चढायला सांगितलं आहे. परिक्रमा मार्ग इथपर्यंतच आहे तटावरून. त्यानंतर हे पण एक निशाण केलं आहे. वरती जाऊ. जे रंढाल गाव आहे पुढं रंढाल, तर रंढाल गावामध्ये रस्ता निघतोय हा वरती आणि आश्रम आहे गावामध्ये. चला चला भाऊ. जे रंढाल गाव आहे, तर त्या गावाच्या पुढं आपण 2 किलोमीटर चालून आलो आहे. आणि रंढाल आणि बरुंडुवा हे गाव पुढे आहे. तर रंढाल आणि बरुंडुवा गावाचे एकदम बाउंड्रीवरती हे आश्रम आहे, नर्मदा मंदिर गो आश्रम सातधारा. तर इथं सातधारा आहे, नर्मदा मैयाचा 7 प्रवाहामध्ये प्रवाह वाहतो इथं. तर एकदम मस्त आश्रम आहे, गोशाळा आहे भरपूर मोठी आणि आश्रमाचा परिसर एकदम छान आहे. पादामगिरीजी महाराज असे या आश्रमाचे चालक आहेत. भरपूर दिवसातून आपल्याला खूप नयनरम्य असा आश्रम भेटला आहे. मस्त मंदिर आहे, एक साईडला गाय आहेत, गोशाळा आहे. इकडं जे यज्ञ होतात, तर त्याची जागा आहे. त्याचप्रमाणे आश्रम परिक्रमासींची धर्मशाळा निवास इथे आहे. समोर पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि गायांसाठी घास आणि गहू आहे. त्याच्यामध्ये भरपूर मोर आहेत. एकदम मोर आहे, भरपूर मोर आहेत त्या गावामध्ये. चला आश्रमामध्ये जाऊ, आसन लावू. परिक्रमावासी जास्त कोणी नाही आहेत, आपणच फक्त 6 जण. हे आश्रम आज आपण फक्त 6 जण आहेत आश्रमावरती. हरे राम राम राम